आपल्याला कॉफी शॉपला जायचं ताई, पण एखाद्या पोरानं आपल्याला बोलिलंय त्याच्याकडे 50 रुपये आणि तुझ्याकडे 30 रुपये आहेत, म्हणून कॉफी शॉपला बसायचं नाही. त्याच्यात ते तुला ऑर्डर देते, तुला काय हवं, मग तू डायलॉग आणती मला पिझ्झा हवा. तुझ्याकडे काट्याचा चमचा येतो, तू बारीकसा घास घेती. तुझ्याकडे पिंक कलरचा एवढूसा रुमाल आहे, त्यानं होठं पुसती. आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष तुझ्याकडे पाहतो, भांडवल संपलेलं आहे, 30 रुपये राहिले, 50चा पिझ्झा झाला. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट, ही काट्याच्या चमच्यानं बारीकसा असा टुपूक टुपूक घास घेती. तो काही करायचं, भरती करणाऱ्या पोरीला विनंती, इसरायचं नाही. घरी तू भिंतीकडे तोंड करून काला करून खाती. ते पिझ्झा बिझा आगाव भंगार धंदे करायचे नाही. आणि त्याच्यात आमची ताई आमच्या भाऊजीला विचारती, भाऊजीच ना तू, कॉफी शॉपला बसल्यावर काय तो ताई विचारती, मग तुला काय हवं, भांडवल संपलं, 30 रुपये राहिले. मग आमचा डुकर तोंड्या डायलॉग आणतो, मला कोल्ड कॉफी हवी. कोल्ड कॉफी? अरे गावाकडे घरी परातीनं काळा चहा पिणारा तू, तुला कोल्ड कॉफी खायला पाहिजे. ताई आपल्याला कॉफी शॉपला बसायचंय, कळलं का? आपल्यालाही कोल्ड कॉफी मागवायची आहे. त्या कोल्ड कॉफी मध्ये स्ट्रॉ टाकायचा आहे, असा मोबाईल घ्यायचा आहे, बढियापैकी तोंड समोर करायचं, सेल्फी काढायचे, पण मागत थाटात आपला बाप बसला पाहिजे आणि बापाला कॉफी पाजताना फोटो असला पाहिजे. आपल्याला तो फोटो आयऱ्या गैऱ्यासोबत टाकायचा नाही. काळ तुमचा आहे, बाबासाहेबांच्या संविधान दिलेला अधिकार आहे. तुला पोरग पाहायला येते, कार घेऊन येते, 2 दलिंदर मित्र सोबत घेऊन येते, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे साडी नसेल तर आपली माय गावात जे श्रीमंत आहे त्याच्या घरची साडी आणतीन तुला नेसती. आगळा वेगळा मेकअप करावा लागतो. आपल्या घरात कपाला कानं नाहीत म्हणून आपण शेजारच्या घरातून कपा आणतो, पाहुण्यापुरता तात्पुरता आपला मान सन्मान वाढावा म्हणून. आणि मग चहा होतो. आपल्या बापानं हयातीत कधी पोहे खाल्लेले नसतात, त्या पाहुण्याला आपला बाप पोहे करायला लावतो. पोहे केल्याच्या नंतर त्यांना पोहे चारतो, आणि ते पोरग तुला प्रश्न विचारते, तुझं नाव काय आहे, विचारते का नाही? तुला साडी बिडी घालून पदर घेऊन हे प्रश्न विचारणार तुला. संध्याकाळी बाटलायचे बुच फोडणार आणि सकाळी तुला प्रश्न विचारणार, तुझं नाव काय. काऊन? त्याला पाहायचं असतंय तू तोत्री बित्री आहे का. नाही तर हे स्तोत्र असेल, चहा दलम है, हा त्याला तशीच भेटली पुन्हा, फुपून पे फुपून झाला कार्यक्रम तो खायचा बी. प्रश्न विचारते का नाही, तो एज्युकेशन काय आहे, तो मामा कुठला आहे. अरे येणारा काळ आपल्याला बदलायचा आहे, अभ्यास कर. का? सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ, ही जी वेळ आहे, तो काम आहे. संविधानाने एवढा मोठा अधिकार दिला. इथं ताई आहेत, इथं ताई बसलेले आहेत, लक्षात घ्या. भारतातल्या कुठल्याही स्टेजवर एखादी महिला विधान भवनात जात असेल, आपलं मत व्यक्त करत असेल किंवा स्टेजवर बसत असेल, तर भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीवर भारतातल्या कुठल्याही पदावर भारतातली महिला जाते. अरे ते काम आहे. मग तुमचं काम काय? बदला घेता आला पाहिजे. राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना सीखो. कांगणे सर सहज इथं आले नाही है ना. त्या क्लास क्षेत्रामध्ये फिरत असताना मित्राचे कपडे घालावे लागलेले आहेत. दिवस बदलता येतात बुद्धिमत्तेच्या भरोशावर. हे तर सुरुवात है, ही कांगणे सरची जस्ट सुरुवात है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहां से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. अरे जस्ट सुरुवात आहे. पण तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर पावर असली पाहिजे, ताकद असली पाहिजे, सामर्थ्य असलं पाहिजे. आणि पहिल्यांदा मायबापांना विनंती आहे, आपल्या लेकराचे आदर्श कोण आहेत हे आपण तपासलं पाहिजे. पहिलं मायबापाने एक काम करा, घरी गेल्यावर एक टेबल घ्या. त्या टेबलावर काय करा? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. त्या टेबलावर काय करा? शंभूराजांचा फोटो. त्या टेबलावर काय करा? बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो, अण्णाभाऊ साठेंचा फोटो, राजश्री शाहू महाराजांचा फोटो, सावित्रीबाई फुलेंचा फोटो, माता रमाईचा फोटो, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा फोटो, अहिल्याबाई होळकरांचा फोटो. सर्वांचे फोटो ठेवा आणि मधात मायबापानं 2 फोटो आपले ठेवा आणि औलादीला बोलवा आपल्या पोराला पोरीला आणि त्याला म्हणा, याच्यापैकी तुला काय वाटते, याच्यापैकी कोणाचे विचार तुला पडतात किंवा याच्यापैकी तू आदर्श कोण आहे. ते प्रत्येक फोटोला हात लावील, त्या दोघांच्या फोटोला हात नाही लावणार.
मायबाप. का तर मायबापाचं पहिलं काम आहे आपल्या पिढीसमोर आदर्श कोण आहे हे आपण तपासणं गरजेचे. अरे बाप या नात्यानं पोरीला विचारलं, बाळा तुला काय व्हायचंय? पोरगी म्हणली डेप्टी कलेक्टर व्हायचंय. लय मोठं साध्य नाही. बापाने विचारलं पोरीला काय व्हायचंय? ती म्हणली मला PSI व्हायचंय. लय मोठं साध्य नाही. पोरीला विचारलं मला काय व्हायचंय? PSI STI तलाठी ग्रामसेवक पोलीस व्हायचंय. लय मोठं साध्य नाही. पण बापाने विचारलं बाळा तुला काय व्हायचंय? तेव्हा पोरीनं बापाच्या डोळ्यात डोळे घातले, कमरेवर हात ठेवला आणि ती पोरगी आपल्या बापाच्या डोळ्यात पाहून म्हणली पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचंय. त्या दिवशी बापानं स्वतःला आदर्श मानणं चालू करायचं. पहिलं काम ते आपलं की आपला बाप आपल्या समोर आदर्श. बापानाही तसं वर्तणूक करावं लागल. पण व्हायला काय माहितीये का, सध्या युवा पिढी आहे, बेजार कुठे आहे. आणि पहिले एक विनंती करायला पोरायला, येड्या मुड्याचं ऐकू नका. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. दलिंदरपणा सोडा. त्याच्यानंतर हे राजकारण, त्याच्यानंतर नेते आहे ना, नेता चांगला आहे, सामाजिक हिताचे प्रश्न घ्यायलाय नंबर 1. पण तू मनात राजकारणी लोकांबद्दल स्टेटमेंट देऊ नको. नाही तर तुझ्याकडे फेसबुक आहे, तुझी पोस्ट आहे, तुला 2 कमेंट आहेत. कोणतरी नाईस म्हणलंय आणि दुसरी कमेंट तुझीच आहे थँक्यू म्हणलेली. एवढे भिकारी चाळे करायचे नाही. इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे, रील बनवायची नाही. कळलं का? आरशात भांग पडताना, केसावरून हात फिरवताना आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आपण जरी रील काढत असाल तर मनात अंतःकरणातून एक शब्द आला पाहिजे, आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. आपण वैयक्तिक तरी रिअल स्टार असलो पाहिजे. मला लय लोक म्हणतात मी तुमचे रील पाहतो मला ताण येते. का तर आपल्याला रील स्टार व्हायचं नाही. आपल्या मनातल्या अंतर्मनातल्या नजरेनं तरी आपल्याला रिअल स्टार आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणून पोरांनो एकच विनंती आहे, काही करा पण आपल्या मायबापाच्या सन्मानासाठी आगळं वेगळं तुम्हाला करता येईल. याच्यात एकच काम आहे तुमचं, लफड्यापासून बाजूला राहा. जे मॅटर आहे ना, बहुतांश पोरं आहेत आत्महत्या करण्याचं मूळ कारण काय तर पोरीनं ब्लॉक केलं. पोरीनं ब्लॉक केलं म्हणून तू जर मरत असेल तर तू 9 महिन्याच्या आतच मरायला पाहिजे होता. माईला ताण, बापाला ताण, समाजाला ताण. त्यामुळे तो पहिलेच गेलेला गरजेचा होता. पोरी बिरीमुळं मरायची गरज नाही. आणि प्रगती करत असताना, तयारी करत असताना तुला ताण आला, तणावाला मरायची काय गरज आहे? येरी की तू मेला म्हणजे लयच मोठं तो नुकसान झालं. और लढेंगे. मी फॉरेस्टमध्ये नोकरीला होतो, सोडलं. समजा नाही व्हायरल झालं असतो तर काय झालं असतं? जगायला तर साधन होतं, तेवढी बुद्धिमत्ता होती. पण बाबा जे होतं ते चांगल्यासाठी. योगायोग आपला कार्यक्रम जमला, युट्यूबला व्हायरल झालो, दिवस बदलले. पण दिवस बदलत असताना एक गोष्ट आवर्जून सांगायलो, केवळ मीडिया माध्यमाला बरं वाटतंय म्हणून मी बोलत नाही. मी साहेब कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 50,000 रुपये घेत असतो. कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 50,000 रुपये घेत असतो. 10 दिवसापासून 60,000 केलेत. कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मी 60,000 रुपये घेत असतो 10 दिवसापासून. आता हे युट्यूब माध्यमातून सांगायला किती धमक लागेल भाऊ? हे मीडिया चालू आहे ना आता. कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 60,000 रुपये घेत असतो. 59,999 पण नाही, 60च. पण एक गोष्ट सांगायलो, त्या 60,000 रुपये येणाऱ्या काळात माझ्या घरासाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या वैयक्तिक भौतिक सुविधेसाठी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, तो एकही रुपया माझ्या स्वतःसाठी खर्च करत नाही. ज्या लेकराला मायबाप नाही, ज्या पोराला मायबाप नाही, ज्या पोरीला नवऱ्यानं सोडून दिले, तिला शिकायचंय, मोठं व्हायचंय, तिच्या मोफत शिक्षणासाठी ते पैसे वेगळे खर्च करत असतो. आणि म्हणून आपली मी तुम्हाला सुरुवात का म्हणली, उद्या महा कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे. उद्या स्टेजवर मी शिंदे साहेबासोबत, येणाऱ्या काळात मोदी साहेबासोबत दिसल, कोणासोबतही दिसो, पण कुठल्या पक्षाचा रुमाल आपल्या गळ्यात दिसणार नाही. का? आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. कुठलाही दिसेल मी तुम्हाला, कुठलाही कार्यक्रम असेल, पार्टीचा नसेल, पुढं गुणवंता नाव असेल, विद्यार्थी असेल, तिथं कांगण्याचं राजेर राहतील. आपलं आयुष्य, तुमचं भविष्य. पक्षपेक्षाशी आपल्याला काहीच घेणं नाही. माणूस चांगला आहे, हम तुम्हारे साथ है. माणूस दलिंदर है, तुम्हारे बगैर. त्याच्याशिवाय परिणाम. म्हणून तुम्हाला एकच विनंती करायला, काही करा, मोठे व्हा, अधिकारी व्हा, पण गरीबाचा कार्यक्रम ठोकू नका. येड्या मुड्यापासून लांब राहा. कारण
तुमच्या बाजूला बसलेले लोक तुम्हाला निगेटिव्ह करत असतात. ढासळलेल्या घराचे लोक इटा पण सोडत नाहीत भाऊ, म्हणून स्वतःला ढासळू देऊ नका. लोक मजा घ्यायला बसलेले आहेत. आपलं स्वप्नही लोकांना सांगायची गरज नाही. पूर्ण झालं इथं यायचं, मग भाषण करायचं. तुमच्यापैकी एखादा गोरगरीब पोरग आहे, त्याची इच्छा आहे आता जरी इथे येऊन त्याला बोलायचंय, पण त्याच्याकडे पद नाही, प्रतिष्ठा नाही, त्याला लोक बोलू देणार नाहीत. पण एकदा तू सक्सेस झाला, काहीही सांग, सूर्य पश्चिमेकडे उगवतो. यस, लागला उगवायला. मी 6 वाजता पाहिला म्हणते संध्याकाळच्या. काही होतंय कधी, कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. आपले दिवस चांगले आहेत तर लोक आपल्यासोबत आहेत, आपले दिवस वाईट आहे दतुरा नातेवाईकात बी आपल्याला किंमत नाही. तुमच्या बाजूच्या भावकीमध्ये शहरात घर बांधलं, वास्तुशांतीची पत्रिका देखील आपल्या बापाला लिहिली नाही. का? आपल्या बापाच्या पायातल्या चपलेमुळं, आपल्या बापाच्या अंगातल्या फाटलेल्या बनेलीमुळं, आपल्या बापाच्या गळ्यात असलेल्या रुमालामुळं आपल्या बापाला पत्रिका पण आली नाही. त्याचं एकमेव कारण फक्त गरिबी आहे. मग ती बदलायसाठी आता मेहनत नाही घ्यायची तर घ्यायची कधी? वेळ वाया का घालायचा? हे करत असताना मात्र दलिंदर मित्रापासून लांब राहा. मित्र सर्वात डेंजर. आणि येड्या मुड्यांपासून लांब राहा, कारण त्याच्या डोक्यात काय चालतंय हे कधीच आपल्याला कळत नाही. रस्त्यानं पाहताना तुम्ही मानसिक रोगी लोक पाहिले असतील. मानसिक रोगी आहे ना, पॉलिथिन असती, तुमच्याकडून काही बी घेते त्या पॉलिथिन मध्ये टाकते, काही बी घेते पॉलिथिन मध्ये टाकते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, खांब्याला फोन कान लावते, मोदी साहेबाला फोन लावते. येड्यांती येड्याच्या डोक्यात काही चालतं. इथं काही काही बसलेत, माझ्याकडे पाहिलेत, मला दाखवायलेत, मी सरकार आमचं चांगलं लक्ष आहे, पण त्याच्या डोक्यात दुसराच विचार चालू आहे. आज ग्राउंडला जायचंय, ती काल आली होती, आज येते का नाही. पहिल्यांदाच आमच्या ग्राउंडवर दिसली होती. एक जण मला ती पहिले आपल्या क्लासला होती, आता दुसऱ्या गेली. काही काही त्याच्यात बेदार आहेत, आणि काही काही जागतिक हनुमान जयंतीचे अध्यक्ष आहेत. तेल काही घेणदेण नाही जगात काय चालू आहे, कसं चालू आहे. इथं महिला मंडळ आहे, पोरीचा तर इशेच खलास. तुमच्याबद्दल न बोललेलं बरं. फक्त एकच विनंती आहे, समय तुम्हाला वेळ कमी आहे, 2 वर्ष 3 वर्षे, 4थ्या वर्षापर्यंत बाप तयारी करू देत नाही. का? लग्न, भावकी नावाचा दलिंदर प्राणी, तुमच्यासाठी पाहिलेला पोरगा आहे ना, बढियापैकी डाटा तयार होतो. तो असा फोटो तयार होतो गुटगुटीत, तो नाव, तो हा डाटा, ती ह्या मामाचं नाव, तुझी हाईट, उंची, रास, डाटा तयार होतो. कळलं का? आणि मग तू हा केलं नाही, आता या टायमाला अभ्यास केला नाही, व्हॉट्सअपकडे बिझी राहिली, तर मग तुझा बाप लग्नात तुला सिलाई मशीन देतो. चल दे मग, खटाड खुटूड खटाड खुटूड. लगेच तुझ्या घरावर पाठी, येथे पिकोफॉल करून मिळेल. लगेच तुझ्या घरावर पाठी, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल. पोरगी लयच हुशार असेल तर ब्युटी पार्लर, पेशंट कमी, हीच पेशंट 24 तास. विनंती एकच आहे पोरी हो, पोरायला सांगितलं बाबा येड्या मुड्याच्या नादी लागू नका. सध्या महाराष्ट्रात तेच वातावरण बिघडलेलं आहे. थोडं राजकारणापासून बाजूला जा, धर्म जातीचा चष्मा उतरा. सर्वात मोठा धर्म मानवता आहे, तो मानवता धर्म प्रेरित करा. छत्रपती शिवाजी महाराज हे दिसल्याच्या नंतर पहिल्यांदा मानवता प्रेरित झाली पाहिजे. स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक होते. काही भांडगुळ जाणून बुजून शिवाजी महाराजांवर बोलण्याचा प्रयत्न करतात, काही भिकार चोटांना व्हायरल व्हायचं असते म्हणून ते बोलत असतात. पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराज असतील किंवा महाराष्ट्रातला कुठलाही विचारवंत समाजसुधारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, यांच्याबद्दल बोलणाऱ्या कुठले बांडगुळ अवलादी असतील तर जिथं भेटल तिथं त्याला एकदा धुवा, त्याला नीट करा. त्याच्यात व्यक्ती सापेक्ष भेद करू नका. हा या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही आणि तो त्या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अस्मिता. का अस्मिता? तुमच्या घरामध्ये तुमच्या आजाचा फोटो नाही, तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो नाही. का? आजानं धतुरा केलंच काय? आजानं अख्खं गाव खाल्लं, आजानं केलं काय? बरोबर आहे की नाही? अरे पण 393 वर्षानंतर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये घोड्यावर एक तेज पुरुष बसलेला आहे, चेहऱ्यावर तेज आहे, हातात लखलखती तलवार आहे, स्वराज्य तापण्याचा हेतू मनामध्ये आहे. त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. 394 वर्ष झालेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक नाव आहे. 132 वर्ष झालेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक बाप माणूस उभा आहे, हातात संविधान आहे, बोट असं वरती आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी म्हणणार आपला बाप आहे. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे आपण विसरता कामा नये. आपल्या घरात 3ऱ्या पिढीचा फोटो नाही. का? 3ऱ्या पिढीने आपल्यासाठी केलंच काही नाही.
म्हणून पोरं पहिले आपले आदर्श चेक करा. दलिंदर लोकांच्या संगतीत राहू नका. जरासं रीलच्या नादी लागू नका. रिअल होण्याचा प्रयत्न करा. स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका. तुमचा रिझल्ट लागला पाहिजे, लोकांनी तो शोधला पाहिजे, अख्ख्या गावातल्या लोकांनी तो स्टेटस ठेवलं पाहिजे. नाही तर आपला बाप आहे गावामध्ये सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो, गावामध्ये सूर्य मावळल्याच्या नंतर घरी येतो. का तर आपला बाप स्थानिक ठिकाणी कुठं बोलला तर बाजूचे बांडगुळ डायलॉग आणतात की काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. भाऊकीतले लोक तुझ्या सोयरिकेसाठी बेजार होतात, तुला रिश्ता आणण्यासाठी बेजार होतात. तू एकच काम आहे, तुझा निकाल लागला पाहिजे. तुझा निकाल लागल्यावर भाऊकीतले लोक तुझा फोटो जमा करतात. भाऊकीतले लोक बढियापैकी वर्दीवर तुझा फोटो तयार करतात. भाऊकीतले लोक तुझ्या बापाचा फोटो घेतात. जिथं गर्दा असतो का तिथं बॅनर टाकतात. तो बाप जे सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो का ते बाप 9 वाजता उठते, त्या मंदिरापाशी जाते, पारापाशी जाते, तो बॅनर लागलेला असते. जे गावातले लोक तुझ्या बापाला म्हणत होते काका गप बसा, तीच लोक तुझ्या बापाला इथं बसा म्हणतात. तो बाप तिथं बसतो, बसता बसता मिशीवर ताव देतो. तुझ्या फोटोकडे पाहून गावातल्या लोकांना सांगतो नाद केला पण आपल्या पोरीन वाया नाही जाऊ दिला. येणाऱ्या काळात ते तुला करायचे. त्यासाठी कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही, कारण भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही. मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो, जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात सांगा मला. भारतात. भारतात पण बालाजी भरपूर देव आहेत ना. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात सांगा. असं मरेलवाणी नाही, जोरात. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जगातले सर्वाधिक जास्त संत कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त कीर्तनकार कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त वक्ते कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त व्याख्याते कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त नेते कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त जाती कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त सामाजिक संघटना कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठे होते? जगात सर्वाधिक जास्त दलिंदर कुठे आहेत? राईट. काय परिवर्तन झालं? 12व्या शतकापासून लोक बोलले, मेले, लोक इसरून गेले. बदल काय झाला? जगातले सर्वाधिक जास्त देव या भारतात. कधी ऐकलं का अमेरिकेमध्ये मर्याई आली, बाईच्या अंगात आलं, बाई झुलू लागली, डपडीच्या तालावर डड्डांग आहा टट्टांग ओहो, डड्डांग टट्टांग आहा ओहो. कधी ऐकलं? ऐकलं का? मग जगातले सर्वाधिक देव कुठं? या भारतात. जगातले सर्वाधिक संत कुठं? या भारतात. जगातले सर्वाधिक प्रबोधनकार कुठं? या भारतात. कीर्तनकार कुठं? या भारतात. वक्ते कुठं? या भारतात. व्याख्याते कुठं? या भारतात. पण मी शेवटी म्हणलो दलिंदर पण या भारतात का? गोरगरिबाचा पैसा लुटणारे भिकारचोट या भारतात. नोकरीला 1.25 लाख पगार असून शेतकऱ्याचे 5-1 हजार मागणारे भिकारचोट या भारतात. सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट या भारतात. संडाचं छत गायब करणारे भिकारचोट या भारतात. डांबर रोड गायब करणारे भिकारचोट या भारतात. शाळेची घंटी चोरणारे भिकारचोट या भारतात. शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट या भारतात. 200 कोटीची इमारत झाल्यावर कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट या भारतात. एसटीचे सीट फाडणारे भिकारचोट या भारतात. काचा फोडणारे या भारतात. शाळेची हल्लेली फरची आपल्या घरासमोर नेऊन टाकणारे भिकारचोट. काय बदल झाला? परिवर्तन काय झालं? अरे गेली वर्षानुवर्षे बोंबलेत लोक. काय परिवर्तन झालं? अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात भाषणाची दुकानदारी चालती. मी हे आलो 50 घेऊन चाललो, काही धतुरा परिवर्तन होणार नाही. एकमेव देश आहे ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळ दंडानं बांधून ठेवावा लागतो. ही या देशाची शोकांतिका आहे. पानपोई ना, पानपोई, त्याच्यावरला ग्लास साखळ दंडानं बांधून नाही, एल्डिंग करून ठेवावं लागते. ग्लास न्यायला अमेरिकेचे येते, जपानचा मनुष्य ते ग्लास चोरायला.
ग्लास नेतय कोण? अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेतला 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतुळीनं बांधून ठेवावं लागतंय. काय धतुरा परिवर्तन झालं. किती लोक बोलून गेले भाऊ. इथं आलं केवळ डायलॉग आणि शेरोशेरी मायलान परिवर्तन होते का? मला लोक म्हणतात सर तुम्ही प्रेरणादायी व्याख्या देत. काहीच म्हणू नको म्हणलं. मोजे चलायला चल दे. मही मलाच काही प्रेरणा भेटली नाही, तुला कुठून प्रेरणा देऊ? है ना. प्रेरणा काही नसते. ज्याला माईची साडी आहे त्या साडीला 2 जोडे दिसले, ज्याला बापाची फाटलेली चप्पल दिसली त्या गध्याला काय गरज आहे कोणाच्या भाषणाची? त्याला ताण यावं ना. ही परिस्थिती बदलायची आहे. अरे महाबाप गाडीत आला पाहिजे. माझ्या बापाची जिंदगी मोटरसायकलवर जाण्यात गेली, माझ्या बापाची जिंदगी पैदल जाण्यात गेली. माझ्या बापाला कधी कोणी लिफ्ट दिली नाही. एक कामाला पाहिजे. काय झक मारायची मारो, रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, कुठं तरी जाऊ, काम धंदे करू, या गाडी किरायन करू, फाट्यावर आपल्या बापाला बोलू, स्टँडवर आपल्या बापाला बोलू, आपल्या बापाला पुढच्या सीटवर बसू. आपल्या बापानं हात आमरेसवर ठेवला पाहिजे. ती गाडी चौकात गेली पाहिजे. चौकात गेल्यावर खटकन आपण उतरून बापाच्या गाडीचा पुढचा दरवाजा उघडला पाहिजे. आपल्या बापाचा पाय खाली पडला पाहिजे. ज्या लोकांनी आपल्या बापाला कधी गाडीत पाहिलं नव्हतं त्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला गाडीत पाहून कोमात गेले पाहिजे. त्या बापाला पण खाली उतरलं पाहिजे. आपण बापाच्या पाया पडलो पाहिजे. का? बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदो की कोई डाली नहीं होती. जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. मग त्याला काय गरज आहे कोणाच्या भाषणाची? परिवर्तन कोणतं? एक स्वप्न मनात बाळगायचं. एक दिवस आपल्या गावात आपल्या किमतीच्या 4 व्हीलर मध्ये पुढच्या सीटवर बसून आपल्या बापाला आपल्या गावात न्यायचंय. त्याला कांगणेसरच्या भाषणाची गरज आहे. इथं मारलेल्या हिंदी डायलॉगची गरज आहे. इथं दिलेल्या मोटिवेशनची गरज आहे. मग त्याला एखाद्या डाकू समाजात हैदोस घालणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानण्याची गरज आहे. आदर्श कोण? बापाची फाटलेली बनेल. आदर्श कोण? घरावरले पत्र. आदर्श कोण? मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न. आदर्श कोण? अरे तुला आलेलं नातं नाकारल्या गेलं. आदर्श कोण? गल्लीतल्या भाऊकीतल्या लोकांनी तुझ्या बापाचं पत्रिकेवर न टाकलेलं नाव. हे तुझे आदर्श. याच्यातून घ्यायची प्रेरणा आणि झक मारायची ना अभ्यास करायचा. त्या परभणीमध्ये ज्या क्लासनं पैदल फिरत होतो का, शिकवत असताना डायलॉग घालला होता, या रोडनं आपलं ऑफिस असेल, हे ऑफिस उघडायला कोणतरी असेल, मला भेटायचं तर 3 लोकांना विचारून मला भेटायला यावं लागल. ते दिवस आणण्यासाठी महत्वाकांक्षा तेवढी लागेल. अभ्यासही तसाच लागल. केवळ डायलॉगबाजी, एन्जॉय, एंटरटेनमेंट, कॉमेडीनं माणसं व्हायरल होत नाहीत. आहे ना. लय लोक रील स्टार आहेत. माझ्यापेक्षा 5 मिलियन लोकांचे फॉलोअर असतील. काही ना चंगळ्या बोले म्हणला असेल, काही ना किंग मेकर म्हणला असेल, है ना, कोणी फरच्या वाजवल्या असतील. पण त्या विचार मंचावर फोटो लागताना मार्गदर्शक म्हणून शब्द लागला पाहिजे. कळलं का? आपण कोणाच्या जीवनात आगळं वेगळं परिवर्तन करू शकलो पाहिजे. ते करण्यासाठी पहिल्यांदा तुमचे विचार तसे चालले पाहिजेत. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव घ्यायचं. पण नाव घेताना अंतर्मनाला एक प्रश्न विचारायचा. कारण आपले 3 चेहरे असतात ताई. 3 चेहरे म्हणजे मी या जगाला कसं दिसावं यासाठी पहिले बेजार होतो. दुसरी गोष्ट, मला मी कसं आवडायला पाहिजे याच्यासाठी मी बेजार होतो. आणि तिसरा चेहरा मला माहिती आहे मी किती दलिंदर आहे, मी किती हरामखोर आहे. हा तिसरा चेहरा मला माहिती आहे. मला जगाला वेगळा दाखवायचा आहे. त्याच्यानंतर मी जगाला दिसायला पाहिजे तो वेगळा. पण मी कसा आहे हे मला माहिती आहे. जो तिसरा चेहरा म्हणला ना, यू आर बेस्ट, जगात नंबर 1. बाकीचे लोक काय म्हणतात काही घेणं नाही. तिसरा चेहरा तुम्हाला म्हणला पाहिजे, यू आर बेस्ट. पोरिओ 13,050 जागा डिक्लेअर झाल्यात पोलीस भरतीच्या. येस नो? हा, सांगा मला ब्रिक्स परीक्षेत कुठं पार पडली? पोरो, मुळात हे मग भाषणाचा कार्यक्रम नाही पाहिजे. यायला प्रश्न विचारणे आहे का नाही? अरे ब्रिक परीक्षेत कुठं पार पडली? अभ्यास करायला तुम्ही? अभ्यास करायला का नाही? मग कुठलीही गोष्ट सध्या जे चालू आहे का ती गोष्ट तुमच्या डोक्यात पाहिजे का नाही? या विधान भवनाच्या समोर कोणत्या 2 नेत्याचे भांडण झाले सांगा? विधानसभा मुंबईला आहे, तिथं कोणत्या 2 नेत्याचे समोर भांडण झाले? मग तू काय पाहत असते टीव्ही मध्ये? पिंकीचा विजय असो, लांगीर झालं जी, तुझ्यात जीव रंगला, कसोटी जिंदगी की, तू रे पवित्र रिश्ता,
हा इशक जादे. मग त्याला कळलं कोणत्या दोन नेत्याचे भांडण झाले, प्रत्येकाला कळलं. मी विचारलं ब्रिक परिषद, बरोबर आहे, सध्या चालू इव्हेंट आहे का नाही ब्रिक परिषद? काय ब्रिक? BRICS आहे का नाव? B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चीन, S फॉर साऊथ आफ्रिका. 16 जून 2009 ला स्थापना. जिम ओ नील तिचा जनक. पहिली परिषद एकातेरिनबर्ग रशिया. भारतात झालेल्या परिषदा 2012, 2016, 2021. पहिली परिषद दिल्ली, दुसरी परिषद गोवा, तिसरी परिषद दिल्ली. वर्ष 2021. प्रत्यक्ष परिषद झाली नाही, व्हिडिओ कॉन्फरन्स. कारण कोरोना. मग कोरोना. भारताचे पंतप्रधान, प्यारे भाई और बहनों, टाळ्या थाळ्या दिवे. टाळ्या काहून वाजविल्या, थाळ्या काहून वाजविल्या? तर कोरोनाचे विषाणू बहिरे व्हावेत. दिवे काहून लावले? तर लय मोठी उष्णता झाल्यामुळं ते मरून जावेत. नवीन भारतात लागलेला शोध. कोरोना. 22 एप्रिल जनता कर्फ्यू, बरोबर आहे. त्यामुळे तिसरी गोलमेज परिषद कशावर झाली? व्हिडिओ कॉन्फरन्स. कोण केली? नरेंद्र मोदी. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये, हा गोलमेज परिषद नाही, ब्रिक्स परिषद. तर पहिली ब्रिक्स परिषद कोण? मनमोहन सिंग 2012 भारताचे पंतप्रधान असताना. भारतामध्ये 3 परिषदा झाल्या. 17वी जी चालू आहे ती चालू आहे ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरिओ नावाचं शहर आहे. तिथं याच रिओ दी जेनेरिओमध्ये 31व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. ऑलिम्पिक स्पर्धेची स्थापना 6 एप्रिल 1896 ग्रीक नावाच्या राष्ट्रात अथेन्स या ठिकाणी. आतापर्यंत ऑलिम्पिकचे किती सामने झाले? 33. 33व्या कुठं? पॅरिस. 32व्या कुठं? टोकियो. 31व्या कुठं? रिओ. 30व्या कुठं? लंडन. 29व्या कुठं? बीजिंग चीन. आपल्याला सुवर्ण पदक 2. 29वी ऑलिम्पिक स्पर्धा बीजिंग चीन. तिथं भेटलेलं पदक अभिनव बिंद्रा 100 मीटर नेमबाजी. अभिनव बिंद्रा BSNL चा ब्रँड एम्बेसिडर. सोबत दीपिका पादुकोण. BSNL 1996. BSNL चा लॉंग फॉर्म, त्याचं ब्रीद वाक्य कनेक्टिंग पीपल टू इंडिया. टावर खाली उभा असल्यावर पण नेटवर्क येत नाही. आयडिया, एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया, है ना. जिओ धन धनाधन. इनिनॉर लग्न जमला, इनिनॉर घ्या. रिलायन्स कर लो दुनिया मुठ्ठी में. वडाफोन ऐसी आजादी और कहा. आणि मग शेवटी इसको लगा डाला लाईफ झिंगा लाला. टाटा स्काय. मेलन थाडा पण गेले का नाही? अरे कुठली गोष्ट करत असताना एक विनंती करायला पोरो, येड्या मुड्याच्या नादी लागू नका. येड्याच्या डोक्यात जे चालतंय ते कधी सांगता येत नाही, म्हणून आजूबाजूला चांगले लोक बाळगा. जो पोरग म्हणेल का की बाबा तुझा बाप 5,000 रुपये क्लासला भरण्यासाठी बेजार होता, तुझा बाप 5,000 रुपये क्लासला भरण्यासाठी बेजार होता, म्हणून एक विनंती आहे बाबा, अभ्यास कर, वायफळ वेळ घालू नको. नाही तर होतंय काय, एक येडा असतंय ऊसाच्या शेतामध्ये, ते ऊस साळू लागलं. कळतंय ना ऊस साळणं? ऊसाचे पाते साळू लागलं. आता येड्या लोकांचं एक वैशिष्ट्य असते, तुम्ही त्याच्याकडे पहा, ते तुमच्याकडे पाहते. तुम्ही स्माईल करा, ती बी स्माईल करते. तुम्ही डोळे वटारा, ते दगड फेकून आणते. येड्याचं वैशिष्ट्य असते. त्याच्या डोक्यात काय चालतं हे कळू देत नाही. मग मेन गोष्ट काय बाबा, की ते जे येडं आहे त्याचं ते काम करू लागलं. तू यासारख्या पोलीस भरतीच्या पोरानं त्याच्याकडे पाहिलं, स्माईल केली. शेतामध्ये त्याचं ते काम चालू लागलं, तू रस्त्याने जाऊ लागला. त्यानं तुझ्याकडे पाहिलं, तू त्याच्याकडे पाहिलं, तू स्माईल केली, त्यानंही स्माईल केली. तू काय केलं, डोळे वटारले, ते त्या मागं लागलं. आता ते येड आहे, तू पोलीस भरतीचा आहे, मग तू 100 मीटरची तयारी केलेली, तू बेधाव वेगानं 100 मीटर. येड हातात इळा, ते त्या मागं 100 मीटर. का तर तू डोळे वटारून पाहिले. गरज होती का? पण तुझ्या बिनाकामाचा किरम्या लागलं तुझ्या मागं ते. आता ते येड आहे, त्याला दम लागणार आहे का? नाही. तू 100 मीटर पळाला, मागं पाहिलं, येड मागच, हातात इळा, डोळे लाल भडक, हुलाला हुलाला. तू प्रॅक्टिस केलेली 1600 मीटर, येड तुझ्या मागच 1600 मीटर. 2च हाताचं अंतर, मागं पाहिलं, येड जवळच, तू गेला कोमात. मग तू आज जुनी प्रॅक्टिस केली 5 किलोमीटर फॉरेस्ट, 5 किलोमीटर पळाला, ह्या इकडं नाशिक रोडला, मागं पाहिलं, येड मागच,
कोमात गेला तू. मग तू फॉरेस्टमध्ये 25 किलोमीटर वॉकिंग, 25 किलोमीटर पळाला, मागं पाहिलं येडं दोनच हातावर, तू कोमात गेला. तुला कळलं आपला कार्यक्रम ठोकला. कह्याल त्याच्याकडे डोळे वटारून पहा बापा, कोणाचा चेहरा पाहिला होता, मेलो मी. 30 किलोमीटर पळाला मरणाच्या आकांतानं, तरी येडं मागच. 40 किलोमीटर पळाला मरणाच्या आकांतानं, तरी येडं मागच. पळता पळता मागं पाहू लागला, येडं मागच. चेहऱ्यावर राग, त्याच्या हातात धारधार इळा, आणि इळा वरती करून ती त्या मागं लागले. तू पुढं पळायला येडं मागच, तू पुढं पळायला येडं मागच. पळता पळता तू खड्यात पडला. तो डोळे झाकले, म्हणला देवा वाचव बाबा, कुठून सुडबुद्धी सुटली याचा चेहरा पाहिला, आणि तू खड्यात पडला. त्या येड्यान खड्यात उडी मारली, तुला हात लावला, जिंकलं का नाही म्हणला. ते काय पळू लागलं जिंकायसाठी. तुला काय वाटलं आपला कार्यक्रम ठोकतय. तसं आपल्या बाजूला एखादं दलिंदर असते पहा, ते जाणून बुजून आपल्याला निगेटिव्ह करते. हे लोक ओळखा. पहिली गोष्ट, आपल्याला सशक्त भारत घडवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पेरायचे. म्हणून आपल्या भारताच्या प्रतिज्ञेत बाळांनो एक शब्द आहे, भारत माझा देश आहे. हा कार्यक्रम कोणाचा आहे? आपला नाही. आपला म्हणल्यावर कार्यक्रम ठोकला ना तिथंच. हा कार्यक्रम माझा आहे, आपला नाही. भारताच्या प्रतिज्ञेत काऊन नाही म्हणलो आपण भारत आपला देश आहे? आपला म्हणल्यावर जबाबदारी दुसऱ्यावर. एसटी आपली आहे, कोपऱ्यात थूक, सीट फाड, मस्तंग पिंपळाचं पान काढ, अलीकून तू नावले, पलीकून तिचं नावले, अख्खं गाव आलं तिच्या बाजूला, अख्ख्या गावात नाव टाकलं. तू संन्यासी है ना? का एसटी आपली आहे ना? आपली म्हणल्यावर काय झालं, कोणी थुकल, सीट फाडल. अरे जगातला एकमेव देश आहे ना. अमेरिकेचे, जपानचे लोक प्रवासाला जाताना सुई धागा सोबत ठेवतात. का? राष्ट्राची मालमत्ता, स्वतःची मालमत्ता समजून तिची मी देखभाल घेईल. ते सीट शिवण्याचा प्रयत्न करतात. का? राष्ट्राची संपत्ती आपली. आणि आपल्या इथं भिकारचोट एसटीत बसते, ट्रेनमध्ये बसते, पहिले पाहते सीटात एक बोट जाते का, एक गेल्यावर दुसरं घालते, दुसरं गेल्यावर तिसरं घालते, अख्खा हात घालते. आणि सीटातला जोपर्यंत पुठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. काय धतुरा परिवर्तन झालं. आता काही काही खाली बसलेत, ह्या जर मॅट असत्या हिरव्या रंगाच्या, हिरव्या मॅट, तर काही काही ना बोटानं करतोडू करतोडू त्याचे धागे काढले असते. जोपर्यंत खालची फरची दिसत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. तरी भारताच्या प्रतिज्ञेत साहेब भारत माझा शब्द वापरलाय. का? मला ती नैतिक जबाबदारी कळाली पाहिजे. घर माझे, मी घरात थुकत नाही, पण शाळा माझी आहे, तिला माझी म्हणत नाही, आपण आपली म्हणतो, म्हणून कुठेही थुकतो. सार्वजनिक शौचालय, त्याला आपलं म्हणतो, तिथं काही लिहितो, त्या ठिकाणी कुठेही थुकतो. जिल्हा परिषदेची इमारत आपली म्हणतो, त्या कोपऱ्यामध्ये आपण थुकतो. तसं घरामध्ये आपण घर माझं म्हणतो, घरामध्ये माय आपली म्हणतो, मोठं सांभाळाल नाही तर लहान सांभाळाल, नाही तर माय वृद्धाश्रमात जाईल. बाप आपला म्हणतो, मोठं सांभाळाल, लहान सांभाळ नाही तर बाप बहिणीकडे जाईल. पण बायको माझी म्हणतो, तिला तुलाच सांभाळावं लागल. लोकांनी सांभाळल्यावर कार्यक्रम बिघडेल ना तुला. मग जसं बायकोला माझी म्हणतो ना, तसं माईला पण माझी म्हणता आलं पाहिजे, बापाला पण माझं म्हणता आलं पाहिजे. आणि रस्त्यानं चालताना प्रत्येक शासकीय मालमत्तेला ही माझी मालमत्ता म्हणता आली पाहिजे. का? तर पहिल्यांदा हृदयात माझ्या भारत माझा देश आहे हे जगवता आलं पाहिजे. त्याला कोणाच्या भाषणाची गरज आहे का? म्हणून मोठे व्हा, अभ्यास करा. अभ्यास करताना जागा मोठ्या आहेत. 75,000 पदांची भरती आहे, पण शासन TCS कडे परीक्षा घेणार आहे. साहेबांना विनंती आहे, तुमच्या संपर्कात जे नेते आहेत त्यांच्याकडे हा TCSचा मुद्दा मांडणं गरजेचं आहे. कारण हे TCS वाले काय करायले आहेत, 1,000 रुपये फॉर्म भरायचे, 900 रुपये अदर कास्टला आहेत. त्यानंतर एका पोराला 10 फॉर्म भरायचे, तर 10,000 त्यांना आणायचे कुठून? त्याच्या माईला शेतात काम केल्यावर 500 रुपये हजेरी आहे, आणि त्याला फॉर्म भरायला 10,000 लागलेत. कित्येक पुण्यातलं वास्तव आहे. लेकरं एक टाइमचं जेवून शिकतात, दुसऱ्या टाइमला मेस लावायला पैसे नाहीत. ती परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. आणि समाधानाची व्याख्या आहे की मला लोकांनी किती मदत केली, याच्यापेक्षा मी लोकांना किती मदत केली ही यादी मोठी झाली की मला समाधान लाभते. माझ्या ताटात भाकर आहे, माझ्या दुडीत भाकर आहे. पण एक व्यवस्था आहे, ज्या ताटात बी भाकर नाही, दुडीत बी भाकर नाही, तर माझ्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा खरा मी वारसदार आहे हे म्हणायला काही हरकत नाही. ते करावं लागणं गरजेचं आहे. म्हणून इथं शिकणाऱ्या मुलींना, मुलांनाही विनंती आहे, तुमची परिस्थिती ताण द्यायली, अडचण द्यायली आहे, शिकायचंय,
परभणीला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी आपली संस्था आहे. तुला नोकरी लागेपर्यंत तो खाणं पिणं राहणं हे सारतेच घेत असतो म्हणलं ना. तुझी नोकरी लागेपर्यंत तो खाणं पिणं राहणं, तुला मायबापा नसतील तर तुझ्या लग्नाची पण व्यवस्था मीच करेल भाऊ म्हणून ताण घेऊ नको. तुला मोफत शिकवेल, फक्त विनंती आहे रीलच्या नादी लागू नको. आणि तुला एक विनंती आहे, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं. तो स्टेटस 20 किलो वजन तो उचलून बाजूला ठेवता येते तुला, आणि तो स्टेटस आहे जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं. कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. आणि तू मेडिकलवर 8,000 रुपये महिन्यानं गोळ्या ऐकायला, तू कोणाचा बदला घेणार? त्यामुळे स्टेटस सूट झालं पाहिजे ते काम करा. देशाला आपलं माना, देशाच्या संपत्तीला आपलं माना. घरी गेल्यावर उद्यापासून एक नवीन प्रकल्प मायबापाच्या पाया पडा, गुरुजनांचा आदर्श करा. आणि महत्वाची गोष्ट आहे, जाती धर्माला फाट्यावर आणा. आपला एखादा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर धर्माच्या विरोधात, समाज सुधारक विचारवंताच्या विरोधात एखाद्या भिकारचोटानं वाईट साईड काही लिहिलं तर पहिलं तुमचं काम आहे तो व्हिडिओ तिथंच डिलीट मारा, त्याला व्हायरल करू नका. काही भिकारचोट जाणून बुजून महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करायलेत. ते वातावरण तुमच्यासारख्या युवकांच्या डोक्याच्या माथी लावून महाराष्ट्राचं वातावरण खराब होऊ द्यायचं नसेल तर विनंती एकच आहे, मोबाईल पासून थोडं अलिप्त राहा, अभ्यासाकडे लक्ष द्या. कारण पुरो तुम्हारा समय अगर तुम तुम्हारे लिए खर्च करेंगे तो आने वाली पीढ़ी मोबाईल में तुम्हें सर्च करेंगी. तुम्हाला लोकांनी सर्च करावं अशी तुमची इच्छा असेल तर आत्ताचा वेळ तुम्ही तुम्हाला देसाल अशी एक विनंती करतो. मायबापाचा फोटो आरशावर ठेवायचा, परिस्थिती बेजार करायली, त्या परिस्थितीसाठी तुमचा आमचा करता धरता कोण, तर तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार आहे म्हणून एक वाक्य म्हणायचं, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा.